आणि यानंतर पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांचा राडा। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे आमने सामने। मनसेची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाण्यात मनसैनिकांच्या राड्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक। राज ठाकरेंविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। राज ठाकरेंसोबत काल जी क्रिया झाली त्यावर ही प्रतिक्रिया आहे। तुम्ही अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेऊ, मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। ठाण्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना फोन। व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता बार्शीत तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूर तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता इचलकरंजीत अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार। सांगलीत आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, थोरातांच्या उपस्थितीत बैठक होणार। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल। शनिवार चौक, अप्पा बळवंत चौकासह मुख्य रस्ते वाहतुकीस बंद। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी। मराठ्यांना त्रास देणाऱ्या गिरीश महाजन, धनंजय मुंडेंसह 113 आमदारांना पाडणार हा माझा शब्द। साताऱ्यातील सभेत मनोज जरांगेंचं वक्तव्य। रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्यांना त्वरित प्रथमोपचार मिळणार। पश्चिम रेल्वेनं आखली योजना। पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांवर एक्सटर्नल ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर यंत्रणा उपलब्ध होणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान नव्या वंदे भारत ट्रेनची ताशी 130 किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वी। अहमदाबाद मुंबई अंतर 5 तास 21 मिनिटात पूर्ण। लोकल रेल्वेतील अपंगांच्या विशेष राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या 7 सामान्य प्रवाशांवर कारवाई। लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची दंडात्मक कारवाई। ठाण्यातील घोडबंदर कासरवडवली भागात मेट्रोचं बीम टाकण्याचं काम आजपासून सुरू होणार। आजपासून 1 सप्टेंबर पर्यंत हे काम चालणार असून रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव। इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार, तर चारोटीपासून वाढवण बंदरापर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधणार। नवी मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आमदार गणेश नाईकांची मागणी। गणेश नाईकांच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद। आचारसंहिता काळात सार्वजनिक ठिकाणी बस गाड्यांवर राजकीय जाहिरातींसाठी जाहिरातदारांना पालिकेची नव्यानं परवानगी घ्यावी लागणार। मुंबई पालिकेच्या नव्या जाहिरात फलक धोरणात आचारसंहितेतील फलकांबाबतची नियमावलीचा समावेश। मुंबई मंडळातील म्हाडाच्या अल्पगटातील घरांच्या किमती कोटींच्या वर। वरळीतील अल्पगटातील घराची किंमत 2,62,00,00,000वर। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग। उद्यापासून शासन नियमाची अंमलबजावणी करत महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार। राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी परतावा सुरू। मात्र शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका। आतापर्यंत 86,000 विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा। मुंबई आजपासून गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तीचं आगमन सुरू। पालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या कामांना वेग। मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार। विविध उपक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून 3.5 कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात येणार। पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील बॉलर पबला पुणे पोलीस आयुक्तांचं पत्र। याआधीही पबला आवाज मर्यादेबद्दल देण्यात आली होती नोटीस। पोलीस आयुक्तांच्या पत्राला बॉलर पबचे मालक कायदेशीर उत्तर देणार। आम्ही सर्व नियमांचं पालन करतो। पुणे पोलिसांकडून आम्हाला टार्गेट केलं जातंय। पुण्यातील बॉलर पबच्या मालकांचा गंभीर आरोप। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडून लोहगाव परिसरात छापा। 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। 3 जण पोलिसांच्या ताब्यात।
पुणे शहरात 2 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. पुणे पोलीस दलात बदल्यांचं सत्र. पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण. पालिका ऍक्शन मोडवर. राज्य मंडळाकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका. विविध कारणांमुळे 86,035 विद्यार्थ्यांना मिळाली नाही रक्कम. पुण्याच्या लोहगाव परिसरात एनसीबीची कारवाई. 1 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग जप्त. एनसीबीकडून 3घांना अटक. पोलीस भरतीत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. रायगड पोलिसांकडून 6 उमेदवारांविरोधात अटकेची कारवाई. भाईंदर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या अजय चोबेचा कारागृहात मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज. पुण्याच्या येरवाडा परिसरात कोयता गँगची धिंड. गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता. भिवंडीत मोबाईल दुकान घरफोडी प्रकरणी 4 आरोपींना अटक. आरोपींकडून 8 लाखांचे 29 मोबाईल जप्त. नागपूर महापालिकेकडून आरोग्यास धोकादायक खुल्या भूखंडाच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल. मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरींच्या निर्देशानुसार कारवाई. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपतींचा पुढाकार. आज सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात बोलावली सर्वपक्षीय बैठक. नंदुरबार जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 2,61,992 महिलांचे अर्ज. यातील 2,53,927 महिलांचे अर्ज वैध. कामगार बंधू भगिनींना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्याचे सुयोग्य नियोजन करण्यात यावं. ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळ्याच्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जलपूजन. यंदाच्या वर्षी पाणीसाठा वाढवण्याची ठाकरे गटाची मागणी. नंदुरबारमध्ये पीक विमा योजनेसाठी 1,13,440 शेतकऱ्यांकडून अर्ज. योजनेतून मिरची आणि पपई पिकाला वगळल्यानं जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. अहमदनगरच्या श्रीगोंद्यात शेतकऱ्यानं आपल्या घरावर साकारली डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती. 3 एकर डाळिंबाच्या बागेतून 60 लाखांचं उत्पन्न मिळाल्यानं बंगल्याचं स्वप्न पूर्ण. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात श्रीयाळ षष्ठीनिमित्त गौराईची स्थापना. गौराईच्या मूर्तीसमोर अनेक महिलांनी फेर धरत फुगडीचा आनंद लुटला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्रीयाळ षष्ठी उत्सव साजरा. गृह पुजारी वीर कोळी घडशी या मंदिर सेवेकरी मंडळींनी सहभाग दर्शवत आपली परंपरा कायम ठेवली. एनसीबीकडून मागच्या काही वर्षात जप्त केलेले 5 टन 485 किलो अंमली पदार्थ नष्ट. नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 52 कोटी रुपये.